हाय हॅलो. संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज संक्रांतीचं हे मुहूर्त संध्याकाळी होता म्हणून काय मी सकाळी पूजा केली नाही. कोण म्हणे 12 वाजता आहे, कोण म्हणे 3:30च्या नंतर आहे. मग मी ते बघा ते सगळं मांडून ठेवलं आहे देवाऱ्याकडे, पण मी पूजाच केली नाही. तुम्हाला दिसत असतील सुगडं, हे बघा टेबलावर सगळं मांडलेलं आहे, तर पूजा केलीच नाही. कोण म्हणे काय संध्याकाळी आहे. तयारी केलेली मी, पण माझी बहीण वगैरे सगळे बोलायला लागले की संध्याकाळी आहे, 3:30च्या नंतर पूजा करा. म्हटलं ते आता संध्याकाळीच करू ना, किंवा ऑफिसमधून आल्यानंतर कशाला मी सकाळीच करू. कोणाचा मुहूर्त कोणाला काहीच कळत नाही, त्याच्याविषयी न केलेलं भीती वाटते, न केलेलं बरं. कोण म्हणे राहूचा काळ आहे, म्हणून म्हटलं मी केलंच नाही संध्याकाळी. आता पण मी पुरणपोळीचं हे केलं आहे, डाळ हे घेतली, भिजत टाकली होती, आता कुकरला लावली, 3 शिट्या काढून घेतल्या आहेत. आता थोड्या वेळाने मी बघते काय करायचं आहे ते, आणि संध्याकाळी मग पूजा करणार. आज काय दिवस असाच गेला, धड पूजाही नाही, धड नैवेद्यही नाही. म्हटलं संध्याकाळीच करू आता. मग कोण म्हणे राहू केतूचं हे आहे. मग मी ती सुगडी अशी 5 छोटी छोटीच आणलेली, पण ती 5 भरलेली तशीच ठेवली तिथे, मांडलेली पण पूजा केलीच नाही, तशीच ठेवली. आणि म्हटलं संध्याकाळी बघू आता काय करायचं आहे ते. म्हटलं 3:30च्या नंतर आहे तर मग संध्याकाळीच करूया ना. व उद्या कधी पहाटेपर्यंत कधीही केलं तरी चालेल म्हणे, मला धड माहिती नव्हतं. आता मस्तपैकी कोरा चहा घेतला आहे, काळा. कारण काय मला झाले ॲसिडिटी, मला ॲसिडिटीचा खूप त्रास आहे, म्हणून मी काळाच चहा घेतला आहे. त्याच्यात दूधच घातलं नाही, असं जरासं चहा पावडर आलं आणि चहा घेतला आहे. म्हटलं चला थोडंसं, म्हटलं व्हिडिओ काढूया, आणि डाळ पण मला ते करायची आहे. हे बघा इथे ना मी असे इथे हे मांडले होते, तुम्हाला दिसत आहेत का, सुगडी मांडलेली इथे 5 अशी मांडलेली. आणि माझी बहीण वगैरे कोण माझा फोन आला, अरे आज करू नका, 3:30 नंतर करा. मग मी पूजा केलीच नाही, फक्त मांडलं. मग मी तसंच सोडलं, आणि मग बरं राहू दे म्हटलं संध्याकाळी बघूया. आता आपल्याला धड माहिती नाही, उगाच आपण करणार आणि मग गोंधळ होतो सगळा. इथे ना माझ्या किचनमध्ये ना खूप ऊन येतो, म्हणून असा व्हिडिओ निघत नाही बरोबर, असं ऊन येतो फार. आता मी या कुकरमध्ये डाळ लावलेली आहे, आज पुरणपोळी बनवणार आहे ना, तर मी बनवणार नाही, फक्त पुरण तयार करून ठेवणार आहे, म्हणून तुम्हाला पुरण बनवताना दिसणार नाही, फक्त डाळ शिजवलेली दाखवते. असे भिजत टाकलेली 1 तास, ही बघा. आणि छानपैकी अशी बघते आता शिजली की नाही. तर आपली 1 शिटी काढायला नाही, गरम आहे खूप, थोडीशी मला कडक वाटते. थोडंसं गरम पाणी टाकून अजून मी 3च शिट्या काढल्या, 4-5 काढायला पाहिजे होत्या ना, तर मला काही कळलंच नाही ते. असं म्हणजे थोडीशी आतून थोडी कडक लागते दाबल्यानंतर. तर थोडंसं गरम पाणी घालून गरम करते आणि त्याच्यात भिजत टाकते. भिजत नाही त्यात ओतते आणि परत 2 शिट्या काढून घेते, नाहीतर ती कडक डाळ अशी वाटली जाणार नाही, आणि पुरण चांगलं. बघा ही डाळीमध्ये ना, ह्याच्यात एक ग्लास पाणी घेतलं, गरम केलं आणि त्याच्यात ओतलं. थंड पाणी ओतलं ना की परत डाळ घट्ट होणार. आता परत मी एक ग्लास ओतलं नाही, थोडं अर्धं ओतलं, आणि आता परत 1 शिटी, पाणी जास्त तरी काय हरकत नाही, आपल्याला आमटीला काढायलाच लागतं. मग आता परत कुकरला 1 शिटी काढून घेते, नाही तर जास्त काढल्या तर परत ती नरम होऊन जाईल. म्हटलं 1 शिटी काढूया. अशी चुकून माझी 4 तरी काढायला पाहिजे, मी 3च पटापट काढल्याने बंद केलं, चुकी झाली माझ्याकडून. इथे माझं दूध गरम झाले, दुधावर झाकण ठेवते. चहा प्यायली, कोरा चहा केलेला. दुधाचा चहा केला की ॲसिडिटी भरपूर होते. असं मला ॲसिडिटीचा एवढा त्रास झाला आहे ना, काय विचारूच नका. आज माझी सकाळी ना 10ची डॉक्टरची अपॉइंटमेंट होती. आज पण मग त्यांनी हे केलं की डॉक्टर काय तुमच्या याच्यामध्ये नावच नाही आहे, हेच नाही आहे. आता बघू बोले शुक्रवारची तुमची अपॉइंटमेंट लिहून ठेवतो. म्हणजे मोठे मोठे हॉस्पिटल आपण शोधायला गेलं की हा प्रॉब्लेम होतो. त्याच्यापेक्षा ह्या स्वतः आपल्या छोट्या डॉक्टरांकडे गेलं की बरं. मला काय तिथे त्यांच्याकडे ट्रीटमेंट करायची नाही, फक्त मला आजार काही आहे, माझे हे सांधे का दुखतात, तो नेमका आजार फक्त ह्याच्यावरच आहे, हाडावरच आहे स्पेशालिस्ट. आमच्या इथे नवी मुंबईमध्ये ना 1 नंबर डॉक्टर आहे, अपोलो हॉस्पिटल म्हणून.
पण माझी दोनदा हे हे कॅन्सल झाली. अपार्टमेंट घेतलेली त्यांच्या आधी फुल होतात की काय काय समजलंच नाही. म्हणून म्हटलं असं हे करूया आता. म्हटलं आता आजची पण सकाळी आम्ही फोन केला 10ची. त्या दिवशी बोललेली कॅन्सल झाली तर 10ची अपार्टमेंट आहे. म्हणून आज फोन केला तर म्हणे तुमच्या याच्यामध्ये नावच नाही. मग हे मधल्यामध्ये नाव घेतात ना, हे तेच लोक काहीतरी करतात. मग आता मी डॉक्टरांना भेटल्यानंतर मी बोलणार आहे, कारण काही हे डॉक्टर अपार्टमेंट वगैरे घेत नाहीत. हे त्यांचे ते असतात ना, ते लोक घेतात. तर मी डॉक्टरांना बोलणार आहे, तुमच्या लोक बरोबर लक्ष देत नाही. पण काय म्हणतात ना, मोठी डॉक्टर आपल्याकडे कशाला एवढं लक्ष देत आहेत. त्यांच्यासमोर जास्त बोललेलं पण आपल्याला बरं वाटत नाही. म्हणून माझ्या ढोपरामध्ये एवढी दुखतात ना, काय विचारू नका. मध्ये मध्ये ना हा माझा अंगठा खूप सुजलेला असा असं जरा पाण्यात काम केलं की सुजतो. म्हणून म्हटलं एकदाच डॉक्टर आमचे फॅमिली डॉक्टर काय बोलले, एकदाच आपण चेक करून घेऊया की नक्की काय आहे. म्हणजे वात आहे, आमवात आहे की काय आहे असं बघूया. आता नाही सध्या ही पोटं दुखत, पण पाय खूप दुखतो माझा. असं म्हणजे उभं राहता येत नाही मला जास्त वेळ. म्हणून मी जास्त किचनकडे जास्त पुरणपोळ्या वगैरे हा लाटायचा प्रकार करतच नाही. थोडा वेळच करते. म्हणून मी फक्त पुरण बनवून ठेवणार. म्हणून मी तुम्हाला दाखवणार नाही पुरणपोळ्या करताना. नाही तर म्हणाल पुरणपोळ्या करते बोललेत नाही की दाखवल्या नाहीत. आणि पीठ मळून ठेवणार, ते आल्यावर करेल. लाटायला वगैरे आणि शेकवायला वेळ लागतो, त्याच्यापेक्षा तिथे मी भानगडीतच पडणार नाही. तर बघू आता शुक्रवारची अपार्टमेंट आज सांगितलं आहे, लिहून ठेवा तुम्ही. आयत्या वेळेला जाऊन मिळणार नाही ना, मग काय करणार. आणि आपल्याला कसं आपण या छोट्या छोट्या डॉक्टरांकडे गेलं ना की नेमकं काय आहे ते आपल्याला कळत नाही. वरवर औषधं देऊन आज 3-4 वर्ष मी तेच करते. म्हणून आता ही वरवर औषधं करायचीच नाही, असे मग आमचे डॉक्टर फॅमिली डॉक्टर बोलले. आम्हाला काय ताप सर्दी खोकला आला की जातो ना, चांगले आहेत ते पण, एकदम छान आहेत. तर ते बोलले आपण फक्त त्यांच्याकडून चेक करून घेऊया की नेमकं काय आहे. ते एकदम स्पेशलिस्ट आहेत बोलले. पण हॉस्पिटल मोठं पडतं ना, आमच्या इथे नवी मुंबईमध्ये फर्स्ट आहे बोलतात. मी काय अजून गेलेली नाही, ते बोलतात म्हणून मी बोलते असं. तर आता बघूया काय होतं आहे ते. तर म्हटलं बघू आता. माझ्या सुनेला सांगितलं की शुक्रवारची तुम्हाला अपार्टमेंट देतो. आता किती वाजता काय मला तिने काय अजून सांगितलं नाही. तिने ऑफिसमधूनच फोन केलेला. मग बघेन शुक्रवारची हॉस्पिटल अपार्टमेंट असेल तर मग सांगेन डॉक्टर काय बोललेत ते. आता मी 2 शिट्या काढल्यात. गॅस बंद करते आणि हे पण बंद करते. हे बघा 2 शिट्या झाल्या, बस झाल्या. नाही तर अति शिजायचं. बस अति शिजल्या तरी पण ना पुरण असं बाहेर येतो. भीती वाटते मला पुरणपोळीची, तर भीतीच वाटते काय करायची म्हटल्यानंतर. चला तर मग बघू. हा संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला, सकाळी मी पूजा दाखवणार होती, पण मी आता रात्री कधी करेन मी सांगूच शकत नाही. काय हा टायमिंग नाही, तो टायमिंग नाही. मग आम्ही आता संध्याकाळीच करू. ती आल्यानंतर मी एकटीच कशाला करू. चला, बाय बाय.